वाचक किती आहेत? मने महाराजा योग द्रुमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगोनी रुद्रोत्तमा वरद सुका पुवडवी. कथेचं अनुसंधान भगवान महादेवाचा मुलगा वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं आणि त्यामध्ये देवतांनी अडवलं. वीरभद्राला म्हणले, हे कवी नारायणाचा अवतार आहे, यांच्या बरोबर युद्ध करू नको, भरपूर अफाट अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. त्यावेळेस वीरभद्राने विचारलं, महाराज मनामध्ये काय इच्छा आहे ते सांगा, जी इच्छा असेल ते पूर्ण करू. हे रुमने महाराजा एक अर्थ तू करोनी माझा परी त्याते फळ देवनी आजा लोकोपकारी मिरवावे. मच्छिंद्रनाथाने वीरभद्राला सांगितलं, म्हणले महाराज माझं काही कवित्व आहे, त्याला वरदान द्या आणि माझ्यासाठी नाही तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, दुसऱ्यावरती उपकार करणारी शाबरी मंत्र आहे आणि त्या शाबरी मंत्राला तुमचंही सहकार्य वरदान असावं. मच्छिंद्रनाथ बोलू लागले, जैसे कवायूचे अधीन यथार्थ वर्षाकाळी मेघ वर्ष जलाते तेने तुष्ट होय अक्षितिता चराचर अवघेई. महाराज तुम्ही थोडीशी सत्कार्याला मदत करा, तुमच्या मदतीनं जगाचं कल्याण होणार आहे. उदाहरण दिलं, वाऱ्याच्या संगतीने पाऊस पडतो, आभाळ येतं आणि एक वाऱ्याच्या सहकार्यानं पाऊस पडल्यावर पृथ्वी तलावरती जे काय असणारा शेतकरी वर्ग किंवा सगळीच जीवसृष्टी, पशु पक्ष्यालाही पावसामुळे आनंद होतो. सर्व जीवसृष्टीला आनंद कशामुळे होतो? वाऱ्यानं पावसाला सहकार्य केलं म्हणून. तसं तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आमच्या कवित्वाला सहकार्य करा, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. तनन्याये कामनाची ती विकार सांडी वरली मती तरी कार्यगंधाच्या बैसवणी अर्थी लोकोपकारी मिरवावे. म्हणून महाराज तुम्ही काय करा, जे काही मनामध्ये विकल्प आहे, विकार आहे, जे काही द्वंद्व आहे मनामध्ये, ते सगळं सोडून द्या आणि निष्काम भावनेनं हे असणाऱ्या मी जे काय आता सांगणार आहे ते असणाऱ्या मदत करा आणि जगाच्या कल्याणासाठी ते असणारी मदत तुमची होईल. मच्छिंद्रनाथ सांगतात, तरी तो अर्थ म्हणाला कोण महाराजा करा श्रवण म्या कामिनी वरीला विद्या काम साबरी विद्या महाराजा. आणि तुम्ही म्हणाल की कोणतं काम आहे, कशासाठी मदत करायची, तर ऐका म्हणले, मी पूर्वी सूर्यदेवाला प्रसन्न केला, सर्वात अगोदर सूर्य भगवंताला प्रसन्न केलं, त्यांच्यापासून वरदान प्राप्त करून घेतलं, मग शाबरी कवित्व केलं, त्याला सहकार्य करा. तरी त्या मंत्रा बोला समान आपण वै वाटावा हे देही धर्म त्वरे जावनी जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा. महाराज तुम्ही एवढंच करायचं, मी असणारं शाबरी कवित्व मंत्र केलेले आहेत आणि त्या मंत्राला वरदान द्या. कोणी जर ती मंत्र घोकला, उच्चारला, नामस्मरण केलं की त्या मंत्राला सहकार्य करावं, दुसऱ्याच्या कार्यासाठी स्वतःचा देह झिजवावा, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. एव वरी व कोणी माते लोट लोटवा कृपा सरिते मग अवश्य म्हणे मचिंद्राते कार्य सहसा करीन मी. आणि म्हणून तुम्ही असणारं तुमचं वरदान हे असणाऱ्या कवित्वाला द्या आणि मग तुम्ही जर तसं केलं तर आम्हालाही आनंद होईल. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ बोलले. बोलल्यानंतर वीरभद्राला आनंद वाटला. तुमचं जी काही इच्छा आहे, कामना आहे, ती परिपूर्ण करील, असं महाराज बोलतात. ऐसे बोलणी वरद युक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती या परी सकळ देवा बोलती प्रसन्न होनी तयाते. आणि सगळे असणाऱ्या वीरभद्रांनी सांगितलं, महाराज तुम्ही जसं म्हणसाल तसं. हातामध्ये हात दिला मच्छिंद्रनाथाच्या. जर बोलण्यावरती विश्वास नसेल तर भाग घ्या, शपथ देतो आणि शपथपूर्वक सांगतो की तुमच्या कवित्वाला माझं परिपूर्ण सहकार्य असेल. ह्या दोघांचं बोलणं चालू असताना सगळे देव लोक वीरभद्र महाराजांना काय म्हणतात? मनती वीरभद्रे दिदला कवार तया साह्यासो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य कर आम्ही करू सहसाही. सगळ्या देव लोकांनी सांगितलं मच्छिंद्रनाथांना, म्हणले महाराज वीरभद्रानं वरदान दिलं, त्यानं होकार दिला, त्याबरोबर आम्ही सुद्धा सगळे देवता
तुमच्या असणाऱ्या सत्कार्याला शाबरी मंत्राला सहकार्य करू असं देवलोक बोलतात. ऐसे बोलणी वरद युक्ती मग मचिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करोनी नमिला. मग अशा पद्धतीने बोलल्यानंतर ना मग सगळ्यांनी सांगितलं, वरदान दिलं की तुमच्या असणाऱ्या कवित्वाला आमच्या सर्वांचं सहकार्य राहील. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सर्वांना नमस्कार केला, वंदन केलं, वीरभद्राला नमस्कार केला, महादेवाला केला असं सांगतात. विष्णुपदी ओपिता मौळी तोही त्या ते कृपेने हाळी परम प्रेमे हृदय कमळी दरिता झाला स्नेहाळ तो. भगवान श्री विष्णूच्या पायावरती मच्छिंद्रनाथांनी डोकं ठेवलं, सांगितलं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृश्यं मेघवर्णं शुभांगम. हजारो नाव आहेत भगवंताची. आणि त्यावेळेस भगवंताने सुद्धा कृपेनं मच्छिंद्रनाथाला निहाळलं गेलं, आलिंगन दिलं. म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करिता ओटी दृश्य होईना त्या ठाई. त्यावेळेस भगवंताने सांगितलं मच्छिंद्रनाथांना, म्हणले महाराज जर तुम्हाला कधी संकट आले तर आमची आठवण करा. माझे स्मरण या अहर्निशी मी अखंड तयापाशी. रामायणामध्ये नाथ महाराज सांगतायत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत ज्ञानेश्वर महाराज, मी तयापासी पांडवा हरपलो दिवसावा जेथे नामघोष बरवा करीती माझा. म्हणून भगवंताने सांगितलं जर कधी संकट वाटलं, अडचण आली तर माझं स्मरण करा, मी धावत येईन. भगवंत बोलतात, दृश्य होता संकट राशी निवारीन मी निश्चयसी मग चक्रास्त्र देवोनी त्यासी तुष्ट मानसी केला तो. लगेच त्यावेळेस भगवंताने सांगितलं, भगवान श्री विष्णू मच्छिंद्रनाथांना सांगतायत जर तुम्हाला कधी संकट पडलं तर मी लगेच दृश्य होतो, त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि प्रगट झाल्यानंतर ना तुमचं सगळं संकट नाहीस करील. म्हणून सुदर्शन नावाचं जे काही चक्र आहे ते चक्र अस्त्र भगवंताने मच्छिंद्रनाथांना दिलं. या परिनंदिशा उमानात तोही प्रसन्न होवनी त्याते प्रेमे कवळणी हृदयाते त्रिशूळास्त्र ओपितसे. मच्छिंद्रनाथांनी महादेवाला नमस्कार केला आणि महादेवाला नमस्कार केल्यावर महादेवाला सुद्धा आनंद वाटला. महादेवाने आलिंगन दिलं आणि आपल्या हातामधलं त्रिशूळ आहे ते त्रिशूळास्त्र मच्छिंद्रनाथांना अर्पण केलं. या परिनाभित नयनमिता तोही वदे प्रसन्न चित्ता शापादपि सविता संजोगिली तयासी. त्यानंतर ना ब्रह्मदेवाचे जे सुपुत्र आहेत नारद मुनी, त्या नारद मुनीला नमस्कार केला. नारद मुनीने सुद्धा सांगितलं, आनंदानं प्रसन्न चित्तानं सांगितलं, महाराज आम्ही सुद्धा तुमच्या असणाऱ्या सर्व त्या कवित्वाला सहकार्य करू असं नारदजी बोलतात. जेवानी निघ्या अक्षरा ते होया साचोकारा शुभाशुभ कर्मवारा फळे पावती गोमटी. आणि जे मुखामधून ज्याच्या मुखामधून जे अक्षर बाहेर निघेल त्या अक्षराला त्या मंत्राला आम्ही सर्वजण सहकार्य करू. ते असणाऱ्या जे काही कार्य तुम्ही निर्माण केलेलं आहे शाबरी कवित्वाचं त्या कार्याला परिपूर्ण सहकार्य आम्ही सर्व देवता करू असं ब्रह्मदेवासहित नारद मुनी बोलतात. ऐसे वदनी विधी राजा तुष्ट केला तपोभुजा यावरी शक्रान नियोजा तोही वरा ओपितसे. अशा पद्धतीने ब्रह्मदेवानं नारदांनी वरदान दिलं. मच्छिंद्रनाथांना आनंद झाला. त्यानंतर सगळ्या देवांचे राजे इंद्र महाराज तिथं आले होते आणि त्यावेळेस इंद्र महाराज नाथांना काय बोलतात, मग वज्रास्त्र का पूर्ण त्या ते दिदले कृपा करुणा मग अस्त्र मंत्र सांगोना वज्रास्त्र ओपिला. मग वज्रास्त्र इंद्रापाशी वज्र आहे ते असणारं वज्रास्त्र इंद्रदेवानं मच्छिंद्रनाथांना दिलं आणि दिल्यानंतर ना मग अस्त्र मंत्र सुद्धा त्यांना प्राप्त करून दिले आणि आपल्या कृपेचा हस्त वरदयुक्त मच्छिंद्रनाथांच्या त्या ठिकाणी डोक्यावरती किंवा वज्ररूपी अस्त्रामध्ये प्रवेश केला. यावरी नमिता देव कुबेरा तोही होवनिया उदारा सिद्धी देवनी समग्र दासी केल्या दयाच्या. त्यानंतर कुबेर महाराज कुबेरांना नमस्कार केला मच्छिंद्रनाथांनी. कुबेरांना सुद्धा आनंद वाटला आणि अष्टमहासिद्धी जी आहे तर त्याच्यामध्ये सिद्धी सगळ्या त्या मच्छिंद्रनाथाच्या दासी केल्या म्हणजे त्यांना अर्पण केल्या. यावरी वरुणा भावे नमिता
जलदेवता असणारा वरुण आहे, त्या वरुणाला नमस्कार केला. वरुण देवाने सुद्धा जलास्त्र किंवा पाण्याचं जे काही असणारं अस्त्र आहे ते असणारं अस्त्र मच्छिंद्रनाथांना प्रेमयुक्त अंतकरणापासून अर्पण त्या केलं. मंत्राचा होता पाठ आपोआप दरे ते नीरत उठे सकाळ सरिता लोटणी लोटा दिशे दिशे मिरविती. आणि अशा प्रकारचा जलास्त्र मंत्र अपास्त्र मंत्र वरुण देवाने दिला आणि मच्छिंद्रनाथांना सांगितलं जगामध्ये हिंडता जर तुम्हाला आडरानामध्ये तहान लागली तर पाण्याचं टेन्शन घेऊ नका म्हणले. हे आप नावाचा मंत्र म्हणा, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी भागीरथीचं शुद्ध जळ पृथ्वी तलामधून निर्माण होईल असं वरदान वरुण देवाने दिलं. या परिणमिता मूर्धनी तोही आल्हादे चित्तकामिनी वरदितल्या मंत्राग्नी स्मरण होता प्रकटावे. त्यानंतर ना अग्निदेव आहेत. अग्निदेवाला मच्छिंद्रनाथांनी नमस्कार केला. अग्निदेव प्रसन्न झाले आणि अग्निदेवाने सुद्धा मंत्र अग्नीचा मंत्र मच्छिंद्रनाथांना सांगितला. जर गरज लागली अग्नीची जर गरज असेल तुम्हाला तर हा मंत्र म्हणा, तिथं अग्नी प्रकट होईल असं अग्निदेवानं नाथांना सांगितलं. या परिणमिता देवाश्विनी तोही देता मंत्र मोहिनी असो सर्व देवी वरद पाणी एकेकानी ओपिला. त्यानंतर ना अश्विनी देव आहेत, त्या अश्विनी देवांना नमस्कार केला आणि त्यावेळेस अश्विनी देवांनी मोहिनी नावाचा मंत्र दिला. दुसऱ्यावरती मोहून टाकणारा मोहिनी मंत्र दिला आणि मग अशा पद्धतीने सगळ्या देवांनी आपापल्याकडे जी ताकद आहे, जी शक्ती आहे, जी अस्त्र आहे त्या अस्त्राचा मंत्र नाथांना अर्पण केला. मग आपापले आसन योजना सिद्ध करीते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवितासे सकाळी का. मग सर्वजण आपापल्या आसनावरती गेले, त्या आसनावरती विराजमान झाले आणि जाण्यासाठी तयार झाले. वाहनामध्ये बसले आणि जाण्यासाठी आपापल्या ठिकाणाला निघाले. त्यावेळेस सर्व देव लोकांना मच्छिंद्रनाथांना हात जोडले आणि काय म्हणतात. मने महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदलिकी जीवासी मन कर्णिका स्नाना मानवांसी आदर चित्ती वाटत असे. सगळ्या देव लोकांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं महाराज तुम्ही स्वर्गवासी आहात आणि स्वर्गामधून आलात म्हणून मनकर्णिका नावाची तीर्थ ती स्वर्गामध्ये आहे आणि त्या मानवांना त्याचं स्नान करण्यासाठी इच्छा असते म्हणून मला बी त्या नदीचं तीर्थाचं स्नान करावं असं वाटतंय. मच्छिंद्रनाथ सांगतात तरी माते करावया स्नान न्याल जरी कृपे करुण तरी एवनिया कामना पूर्ण करीना पुली महाराजा. देव लोकांना सांगितलं मच्छिंद्रनाथांनी स्वर्गामध्ये चालला मला पण घेऊन चला स्वर्गामध्ये बघू द्या त्या स्वर्गामध्ये काय त्या असणारी स्थिती आहे आणि मनकर्णिका नावाचं तीर्थ आहे त्या तीर्थाचं स्नान करायचंय ही माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही स्वर्गाला निघाला मला पण घेऊन चला. मच्छिंद्रनाथ सांगतात ऐसे ऐकोनी वचन युक्ती सकाळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वयंविमानी वाहोनी श्रीपती घेऊन या चालिला. अशा पद्धतीने सगळ्यांनी मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं आनंद वाटला म्हणले चला महाराज स्वर्गाला यायचं म्हणते तर मग विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसवून मच्छिंद्रनाथांना स्वर्गाला सगळे देव लोक घेऊन चालले. विमानयाने आपुले बहुता त्वरे पातले वैकुंठनाथ मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेवनिया बैसविला. मग ते विमान वैकुंठाला गेलं भगवान श्री विष्णूपाशी आणि मग भगवान श्री विष्णूनं पाहिलं की मच्छिंद्रनाथ महाराज आले साक्षात आपलाच अंश आहे म्हणून भगवंताने आपल्या आसनावरती नाथांना बसवलं. आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला. असं म्हणले भगवान श्री विष्णू मच्छिंद्रनाथाच्या जवळ राहिले जसं कृष्ण अर्जुनाला सोडून राहत नव्हते तशा पद्धतीने. आणि ज्ञानदेव महाराजांनी सांगितले ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी जरी राजा द्वारकेचा असला तरी सदोदित पांडवाच्या घरी आहे. तसं भगवान श्री विष्णू सदोदित मच्छिंद्रनाथाच्या संघ जेवायचे संघ राहायचे संघ उठायचे संघ फिरायचे असं म्हणले. सगळे देव लोक आपापल्या ठिकाणाला गेले आणि मच्छिंद्रनाथ वैकुंठात राहिले. मग नित्य मनकर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करुण यावरी पूर्ण समाधी कारण पावायचे वाटत असे. आणि मग रोज त्या स्वर्गामधल्या मनकर्णिकेचं स्नान मच्छिंद्रनाथ रोज जाऊन ते असणार स्नान करून येत होते.
एक वेळेस मच्छिंद्रनाथांना असं वाटलं की आपण अवतार घेण्याच्या आधी आपली नवहीनाथाची समाधी त्या मेरू शिखरावरती आहे, मेरू पठारावरती आहे. मग आपली समाधी आपण पाहावं असं नाथांना वाटलं. मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पठार दाविजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मांत तया गोचर करावे. मग भगवान श्री विष्णूला मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, महाराज आम्ही जी काही 9 नारायण आहेत, कमी नारायण, हे सगळे असणारे 9 नारायणांनी तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला द्वारकेत बोलवलं होतं, आम्ही आलो होतो, अवतार घ्यायला सांगितलं होतं. त्या आधी मेरू शिखरा पठारावरती आम्ही 9 जणांनी समाधी घेतलेल्या आहेत. ही मच्छिंद्रनाथ देह धारण करायच्या आधी पूर्वजन्मामध्ये. मग ती असणारी जी काही समाधी आहे ती समाधी आम्हाला दाखवा असं नाथ बोलतात. अवश्य म्हणून नारायण मेरू पठारी केले गमन मग दाई समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. भगवान श्री विष्णूंनी सांगितलं, म्हणले ठीक आहे, चला तुमची इच्छा आहे ना तुमच्या 9 जणांच्या समाधी पाहिजे, चला म्हणले तुम्हाला 9च्या 9 जणांच्या समाधी दाखवतो. मग 9 नारायणाची समाधी त्या मेरू शिखरा पठारावरती पाहिली आणि 10वी समाधी शुक महाराजाची होती, जी व्यासपत्र, व्यासाचा विरक्त पुत्र शुक महाराजांनी, जनक राजांनी सांगितलं होतं जावा आता मेरू शिखरा पठारावरती जावा आणि तिथं समाधी घ्या. हे 9 नारायणाची समाधी 9 आणि शुक महाराजांची 10वी समाधी स्थान मच्छिंद्रनाथांनी पाहिली. आनंद वाटला. नवनारायणाच्या समाधी 10वी समाधी वासुदेवा आयचा पाहुणे मनोभावा पुन्हा येता वैकुंठी. अशा पद्धतीने असणाऱ्या नवनारायणाची समाधी पाहिली आणि शुक महाराजाची पाहिली. मग सगळं मच्छिंद्रनाथांना जे जे स्वर्गामध्ये पाहायचं होतं ते पाहिलं आणि पुन्हा वैकुंठाला भगवान श्री विष्णू सोबत आले. असं एका संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत मग पाचारोनी उमाकांत नेता झाला कैलासी. असं म्हणले 1 वर्षापर्यंत मच्छिंद्रनाथ वैकुंठामध्ये राहिलं. आता काय कुठं बी राहिलं तरी त्यांना काही योगीच होते. कोणी या घरला म्हणले की जायचं, घरामध्ये कटाळा येऊस तर थांबायचं, पाहुणा जा म्हणेपर्यंत घरातनं हालायचं नाही. मग 1 वर्षभर तिथं राहिले. मग महादेवजी आले वैकुंठाला बोलवायला आणि महादेवांनी मच्छिंद्रनाथांना घेतलं आणि कैलासाला गेले. तेथेही एका संवत्सरापर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थितिवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. मग कैलासाला गेले. त्या कैलासाला 1 वर्षापर्यंत महादेवाच्या सोबतीला मच्छिंद्रनाथ राहिले. आनंद वाटला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. यावेळी कोण एके दिवशी इंद्र येऊनी कैलासासी भावे नमणी महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे. असं म्हणले. काही दिवसानंतर ना मच्छिंद्रनाथ कैलासाला होते. त्यावेळेस इंद्र महाराज सहज महादेवाच्या भेटीला आले. महादेवांना नमस्कार केला. तिथं मच्छिंद्रनाथांना पाहिलं. मग इंद्रदेवाला सुद्धा वाटलं ही नाथ आपल्या अमरावतीमध्ये असावेत, म्हणून मच्छिंद्रनाथांना घेतलं आणि इंद्र महाराज निघाले. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवणी भीती निरोपाते मागत असे. मग पुन्हा ते असणाऱ्या इंद्र आले. इंद्र घेऊन गेले वैकुंठाला. 3 महिन्याच्या कालावधीपर्यंत मच्छिंद्रनाथ अमरावतीमध्ये राहिले. इंद्र सुद्धा त्यांच्या सोबत प्रीती वाढवू लागला आणि 3 महिन्यानंतर महाराजाची पाठवणी केली. तो विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण तेथेही शष्मास राहून विधिराज तो शेविला. ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं जावा म्हणले अमरावतीला, तिथं मच्छिंद्र महाराज आहेत, त्या मच्छिंद्रनाथांना आपल्या सत्यलोकाला घेऊन या. नारद महाराज गेले, मच्छिंद्रनाथाला सत्यलोकाला घेऊन आले. तिथं 6 महिने मच्छिंद्रनाथ राहिले. या परी सकळ देव येऊन तेथ घेऊन जाती मच्छिंद्रनाथ एक एक दिन करुणी तीर्थ सकळ देवासी तो शेविले. मग सगळे देव लोक हळूहळू एक सगळे देव लोक येऊ लागले. एक दिवस मच्छिंद्रनाथांना आपल्या असणाऱ्या घरामध्ये ठेवू लागले आणि सगळं तीर्थ स्वर्गातली माहिती दाखवू लागले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी आर्य दक्ष सगळं करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरवला. मग सगळे देव लोक आहेत, गण गंधर्व यक्ष किन्नर सूर असुर पितृगण आहेत, सगळ्यांनीच
मच्छिंद्रनाथांना आपापल्या घरामध्ये घेऊन आपापल्या ठिकाणाला घेऊन गेले आणि सगळी तिथली माहिती तीर्थनाथांना दाखवलं. असो 7 वर्षापर्यंत स्वर्गीय राहिला मच्छिंद्रनाथ सगळ्यांचा गौरव घेऊन या तिथं पुसून या निघत असे. असं म्हणले 7 वर्षापर्यंत मच्छिंद्रनाथ स्वर्गामध्ये राहिले आणि 7 वर्ष त्या स्वर्गामध्ये राहिल्यानंतर सगळ्या देवांना विचारलं आणि त्यांना विचारून मच्छिंद्रनाथ पृथ्वी तलावर येण्यासाठी निघाले. मग सगळं निगुणी स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी विमानी वाहुणी मृतलोकासी अनुनिया घातले. मग सगळे देव लोक मच्छिंद्रनाथांना सोडवायला पाठवणीसाठी आले. विमानामध्ये बसवलं, स्वर्गातून विमान निघालं आणि पृथ्वी तलावरती मच्छिंद्रनाथांना आणून सोडलं. असो देव गेले स्वस्थानासी एकीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा जायला तीर्थाटनासी करावया त्यादरे. असं म्हणले देव लोक विमान घेऊन आले होते, मच्छिंद्रनाथांना पृथ्वी तलावरती सोडलं. देव लोक स्वर्गाला निघून गेले, आपापल्या ठिकाणाला गेले. इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थ करण्यासाठी पुढं पृथ्वी तलावरती निघाले. ब्राह्मणाकरिता शुद्ध महिसी जाता झाला ते काळदेशी ते परमस्थान पश्चिम देशी वज्र वन पाहिले. मग असंच पृथ्वी तलावरती भ्रमण करत असताना फिरत असताना कैकाड नावाचा देश आहे, त्या कैकाड देशामध्ये पश्चिम दिशेला गेले मच्छिंद्रनाथ आणि तिथं वज्रवन म्हणजे वज्रवन त्याला पूर्वी नाव होतं आणि त्या वज्रवनामध्ये मच्छिंद्रनाथ आले. तव त्या ठाई वज्र भगवती महादेव तपताप शक्ती भाविन मुनी अंबिका मृती तीर्थस्थान करीत असे. मग ते असणाऱ्या वज्रवनामध्ये वज्र भगवती जगदंबेचं अधिष्ठान होतं, तिचं नाव होतं वज्र भगवती. त्या देवीचं दर्शन घेतलं, स्नान केलं. पुढे काय करतात ऐका. ते 360 कुंडे असती परिउष्णोदके भरली असती ते पाहुणी परमचित्ती आश्चर्य ते मानित असे. आणि त्या वज्र भगवतीच्या समोर त्या वज्रवनामध्ये 360 कुंड गरम पाण्याने भरलेली होती. ती पाहिलं आणि पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य मनात योजनी करीत उष्णोदके कुंडे भरित तरी तयाची राहणी पुसली कोणास आपण कुंडे निर्मावी. आणि मग मच्छिंद्रनाथाने पाहिलं की असणारी कुंड होती ती गरम पाण्याने भरलेली होती. मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये विचार आला की आपण ही असणाऱ्या कुंडाची माहिती इथल्या कोणाला तरी विचारू आणि आपणही नवीन कुंड तयार करू असं नाथांना वाटलं. निर्मुनी परिसर वाहून परमागळे उष्णोदक जीवन मग सगळं तीर्थात कवने स्नान भगवती ठाई पातला. मग मच्छिंद्रनाथाने सुद्धा सर्वापेक्षा वरिष्ठ तिथल्या असणाऱ्या कुंडापेक्षा श्रेष्ठ कुंड निर्माण केली. त्याच्यामध्येही गरम पाणी भरलं गेलं. सगळ्यापेक्षा आगळं वेगळं ती तीर्थ तयार केलं. त्या तीर्थामध्ये स्नान केलं आणि ते भगवतीच्या दर्शनाला मच्छिंद्रनाथ निघाले. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्याशी व्रतांत पुसिला उष्णोदकासी विचारिता सांगेत्यासी उष्णोदक कारण ते. आणि त्या असणाऱ्या भगवतीच्या मंदिरामध्ये गेले. तिथल्या पुजाऱ्यांना बोलवलं मच्छिंद्रनाथांनी आणि त्या पुजाऱ्याला मच्छिंद्रनाथ विचारू लागले ही 360 कुंड आहेत गरम पाण्याने भरलेले. ही कुंड कोणी निर्माण केली, कशासाठी केली, त्या कुंडाची माहिती थोडीशी सांगा. म्हणे पूर्वी वशिष्ठ यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली या फुलाची. आणि ती पुजारी सांगू लागली पूर्वी या वज्रवनामध्ये वशिष्ठ महाराजांनी यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञामध्ये सगळे देव लोक बोलवले होते. मग देव लोकांना गरम पाणी आंघोळीसाठी मिळावं म्हणून वशिष्ठ महाराजांनी हे कुंड तयार केले. उष्णोदकी स्नानाकरिता दत्कालिक निर्मिते झाले सगळीक आपुली नामे अलौकिक. मग ती 360 कुंड कशी तयार झाली तर देव लोक आले होते बरेच. मग सगळ्या देवलोकांनी त्या कुंडामध्ये स्नान केलं. मग कुणी कोणत्या कुंडामध्ये केलं त्या प्रत्येक कुंडावरती आपापली नावं टाकली. अशा पद्धतीने प्रत्येक देवाने ही कुंड तयार केली असं ती पुजारी मच्छिंद्रनाथांना सांगतात. 12 वर्षे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना. 12 वर्ष 12 दिवस ते असणाऱ्या वज्रवनामध्ये सगळे देवलोक तिथं राहिले. वशिष्ठ महाराजांचा यज्ञ 12 वर्ष चालला. यज्ञ संपल्यानंतर सगळे देवलोक आपापल्या स्वस्थानाला निघून गेले. ती कुंडे अद्याप पर्यंत स्थानोस्थानी आहेत ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग त्या पुजाऱ्याने सांगितलं ती जी देवलोकांनी निर्माण केलेली कुंड होती ती कुंड आजही तिथं आहेत, प्रत्येकाच्या नावानं आहेत.
अशा प्रकारे पुजाऱ्याकडून माहिती मच्छिंद्रनाथांनी घेतली आणि पुन्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. मग सरस्वती सरिता पात्री जी उंच वट जागा त्या क्षेत्री पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जलपतसे. मग मच्छिंद्रनाथांना वाटलं आपणही तो एखादं कुंड तयार करावं, कारण वरुण देवानं मंत्र दिलेला आहे. आप अस्त्र मंत्र म्हणजे ही मंत्र म्हटला की पाणी तयार होणार. म्हणून त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी जागा पाहिली आणि ती असणारी उंचवट जागा होती ती पाहिली आणि तिथं पाहून वरुणाने दिलेला मंत्र त्याचा उच्चार करू लागले. आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जलपतसे. आणि लगेच ते आपास्त्र मंत्र वरुण देवानं दिला होता ते मंत्र म्हटला आणि त्या पृथ्वी तलामधून भोगावतीचं पाणी बाहेर काढलं. पण नदीचं पाणी गार होतं. मच्छिंद्रनाथांना वाटलं आपण पण पाणी गरम करावं. मग लगेच अग्निदेवानं दिलेला अग्नि अस्त्र मंत्र म्हणू लागले. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशना तत्वता तेने करुणी हुताशना तप्ता पावती झाली ते समयी. ते भागीरथीचं पाणी गार होतं पृथ्वी तलातून निघलेलं. मच्छिंद्रनाथांनी अग्नि अस्त्र म्हटला आणि जी जमिनीतून पाण्याचा प्रवाह बाहेर येत होता त्याला अग्नि अस्त्र मंत्र जाऊन झगटलं आणि ती पाणी गरम झालं. गरम पाण्याची धार पृथ्वी तलातून बाहेर निघाले. शिववर जकरी त्रिशूळ हाती तो पुढा कडोनी टाकिली मही माथी तेने करुणी जीवन तप्त कुंडा प्रती मही लागी विराजले. महादेवानं दिलेलं त्रिशूळ आहे ते असणारं त्रिशूळ त्या कुंडामध्ये मच्छिंद्रनाथांनी टाकलं आणि त्या कुंडामध्ये टाकल्यानंतर ना त्या कुंडातलं जी पाणी होतं ते पाणी गरम झालं असं सांगतात. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक आपण स्नान करुणी सुचिक करी भगवती माते ते. मग ते असणाऱ्या भोगावतीचं पाणी ते मच्छिंद्रनाथांनी तिथं तयार केलं. ते पाणी गरम केलं त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी स्नान केलं आणि मग भगवती मातेच्या दर्शनाला मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. आणि त्या भोगावतीच्या गरम पाण्याचं स्नान स्वतः जगदंबेनं केलं. ते वज्रमातेनं केलं आणि जगदंबेनं स्नान केल्याबरोबर त्यावेळेस त्यांना आनंद वाटला आणि भगवती माता मच्छिंद्रनाथांना जवळ बोलवलं. काय म्हणतात म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भोगावती जीवनाने माते स्नान घातिले योगींद्रा. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथाला जगदंबा आदिशक्ती बोलू लागल्या. म्हणले मच्छिंद्रनाथ धन्य धन्य आहात तुम्ही. या असणाऱ्या वज्रवनामध्ये आम्ही राहत होतो आणि इथं भोगावतीचं स्नान तुम्ही आम्हाला करवलं असं जगदंबा सांगतात. येत तर येत एक मास वस्तीच वसावे सावकाश मग बोळवी न स्वस्त चित्तास तुझ लागी पुढारा. आदिशक्ती जगदंबेनं त्या वज्रवासीने सांगितलं. मच्छिंद्रनाथांना म्हणले महाराज 1 महिना या वज्रवनामध्ये राहावा. 1 महिना इथं तीर्थामध्ये स्नान करा, सगळी माहिती घ्या आणि 1 महिन्यानंतर मी स्वतः तुम्हाला इथून पाठवते असं जगदंबा सांगतात. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राता झाला मास देत मग रुचिल्या आरती बोले देवी ते बोलू काळ क्रमित असे. जगदंबेने सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं ठीक आहे. म्हणली 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्या ठिकाणाला मच्छिंद्रनाथ राहिले गेले. राहिल्याबरोबर मग देवी बरोबर संवाद करायचे, बोलायचे. संवादामधून बोलण्यामधून वेगवेगळी माहिती मच्छिंद्रनाथांना मिळू लागले. यावेळी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी वज्रबाई नाम तुझसी काय म्हणून सांग हे. मग अनेक दिवस त्या वज्रवानामध्ये मच्छिंद्रनाथ राहिले. त्या देवी सोबत रोज गप्पा गोष्टी करत होते. पण एक वेळेस मच्छिंद्रनाथाच्या डोक्यात विचार आला. ह्या देवीला वज्रबाई किंवा वज्रमाता अशा प्रकारचं नाव पडलं. मग मच्छिंद्रनाथाने विचारलं आई साहेब वज्रमाता किंवा वज्रबाई असं नाव तुम्हाला का पडलं सांगा. माता म्हणे तपोधना वशिष्ठ कैसा झाला हवना ते शक्र पातला स्थाना या लागी महाराजा. जगदंबेने सांगायला सुरुवात केला. मला वज्रमाता नाव कशामुळे पडलं ते सांगते. म्हणली आई की या ठिकाणी वशिष्ठ महाराजांनी यज्ञ केला आणि वशिष्ठाच्या यज्ञासाठी स्वर्गामधून इंद्रदेव तिथं आले. तव सभास्थानी सगळं ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्र पातला देव कटकेसी सभास्थानी बैसावया. आणि मग सगळे ऋषी तिथं आलेले होते, सगळे देव लोक आलेले होते. आता वशिष्ठ महाराजाचा यज्ञ होता.
कारण वशिष्ठ महाराज सुद्धा सगळ्या ठिकाणी जात होते, पाताळात बी जात होते, स्वर्गात बी जात होते यज्ञाला. त्यामुळे वशिष्ठाच्या यज्ञाला सगळे देव लोक आले आणि शेवटून महागून इंद्र आला. देवांचा राजा होता म्हणून सगळ्यात शेवट आला. पण सगळे खुर्चीवरती बसलेली होती, आसनं सगळी फुल झाली आणि मागणे इंद्रदेव आले. मग इंद्रदेव आल्याबरोबर त्यांना बसायला जागाच नाही. काय झालं? समेत एकाशाची नाते उत्पादन दिले नाही त्याचे म्हणून एक शोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरित असे. आणि इंद्र महाराज सभेमध्ये आल्याबरोबर सगळे देव लोक बसले, पण इंद्रदेवाला बसायला जागाच नाही आणि कोण बस पण म्हणलं नाही. मग इंद्रदेवाला राग आला. देवांचा राजा आहे मी आणि मला कोणी इथं मान देत नाही, सन्मान देत नाही, बस म्हणत नाही, म्हणून राग आला आणि वज्र त्या सभेवरती इंद्रदेवानं सोडून दिलं. ते पाहुण्या दशरथी राम शक्ती मंत्रे दरबार मंत्रुण सोडिता झाला वज्राकारण बहुता तडी दग प्रगे. इंद्राला राग आला. इंद्रानं त्या सगळ्या सभेवरती वशिष्ठ महाराजांच्या सभेमध्ये जी काय देव लोक ऋषी मंडळी होते त्या सभेवरती इंद्रानं वज्र सोडलं. भगवान श्री रामचंद्रही तिथं होते. रामचंद्राने गवताची काडी घेतली, त्याच्यावरती मंत्र म्हटला आणि ती गवताची काडी ते वज्रास्त्रावरती भगवंतानं सोडून दिली. मग त्या दरवी मंत्र प्रयुक्ती मी प्रगट झाले मा भगवती वज्र येऊनी उदर होती करीती झाले ते समयी. आणि मग ते असणार भगवान श्री रामचंद्राने दर्भ मंत्र त्याच्यावरती गवताच्या काडीवरती मंत्र म्हटल्याबरोबर मी तिथं प्रगट झाले आणि जी काही वज्र सोडलेलं होतं इंद्रानं ते वज्र मी गिळून टाकलं असं जगदंबा सांगू लागल्या. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. असं म्हणले. मग इंद्राचं जे काय असणारं वज्र होतं ती वज्र मी गुप्त केलं, गिळून टाकलं. मग इंद्राचं समाधान भगवंताने केलं. मग रामचंद्राने इंद्राला बोलवलं, इंद्राला बसायला दिलं, मान सन्मान केला. त्यावेळेस इंद्राला आनंद वाटला आणि इंद्रानं स्वतःचं वज्र भगवंताकडे मागितलं. मग तो प्रसन्न होणी चित्ती वज्र दिले मागुती मग सकळ ऋषी देवी मज प्रती नावायचे स्थापिले. आणि मग ते असणारे मी प्रसन्न झाले चित्तामध्ये, कारण ती वज्र मी गिळून टाकलं होतं. आणि मग भगवान श्रीरामचंद्राने मला मागितलं म्हणून तुम्ही वज्र गिळलेलं पुन्हा माघारी दिलं. इंद्राचं वज्र गिळलं, माझ्या उदरामध्ये साठवलं, म्हणून मला वज्रवती किंवा वज्रमाता व अशा प्रकारचं नाव सर्व ऋषींनी देवलोकांनी दिलं. यज्ञ झाला समाप्ती सकाळ गेले स्नानाप्रती परिथिराने उणी ते क्षिती माते स्थापिले अद्यापी. वशिष्ठ महाराजाचा यज्ञ झाला, सगळे आपापल्या घरला आपापल्या ठिकाणाला निघून गेले. पण रामचंद्रांनी माझी असणारी स्थापना त्या वज्रवनामध्ये केली असं जगदंबा मच्छिंद्रनाथांना सांगतात. ती भोगावती ते श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी. आणि मच्छिंद्रनाथांना सांगतात जगदंबा तुम्ही ही जी भोगावतीचं पाणी काढलंय ती भोगावती इथंच होती आणि या भोगावतीची प्राणप्रतिष्ठा ह्या भोगावतीच्या शेजारी माझी प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापना रामचंद्रांनी या वनामध्ये केली असं जगदंबा बोलतात. आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती पैरामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा. जगदंबेने सांगितलं की ऐका म्हणली मच्छिंद्रनाथ म्हणली महाराज रामचंद्राने सुद्धा जसं आता तुम्ही स्नान घातलं ना मला भोगावतीचं तसं रामाने सुद्धा मला स्नान घातलं होतं. पण रामापेक्षा सुद्धा अधिक सुख तुमच्यापासून प्राप्त झालं. कसं ऐका. रामिणाने शीतोदके दुवानाने उष्णोदके आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती जगदी तुवा. जगदंबेने सांगितलं रामचंद्राने स्नान घातलं पण ती गार पाण्यानं घातलं आणि तुम्ही जी मला पाणी दिलं ती गरम पाणी दिलं होतं. त्यामुळं रामापेक्षा अधिक ख्याती करणारे तुम्ही आहात अशा प्रकारे जगदंबेने सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथ काय म्हणतात. आस्वायची संवाद युक्ती झाल्यांती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नाथकुसुनी निघाला. असं म्हणले अशा पद्धतीने संवाद झाला, बोलणं झालं. एक असणारा मास तिथं पूर्ण 1 महिना भरला गेला आणि भरल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी जगदंबेला विचारलं आणि आपापल्या ठिकाणाला पुढे निघाले. उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावती तीर्थ करून अयोध्येसी पातला. आता उत्तर दिशेला मच्छिंद्रनाथ निघाले. जात असताना अयोध्येला जावं रामाचं दर्शन घ्यावं.
पण अयोध्येला जाताना द्वारका लागते, मग आधी कृष्णाचं दर्शन घेऊ म्हणून द्वारकेला गेले, तिथं भगवंताचं दर्शन घेतलं, तिथून अयोध्येला मच्छिंद्रनाथ आले. ती कथा बहु सरस होईल ती स्वीकारा पुढे अध्यास धोती सुतधारी वंशला माझं सांगे गुरुकृपे. ग्रंथकर्ते सांगतायत मच्छिंद्रनाथ महाराज अयोध्येला आले. आता अयोध्येला आल्यानंतर ना त्या अयोध्येमध्ये काय कथा होणार आहे, सुंदर कथा आहे. आणि त्या अयोध्येमधली कथा मी तुम्हाला पुढच्या उद्याच्या अध्यायामध्ये सांगतो. लक्षपूर्वक ऐका. षष्ठी श्री भक्ती कथा सार संबंध गोरक्ष काव्य किम्या गार सदा परिसोद भाय तर सप्तम अध्याय गोढा. कुंडली विठ्ठल